ब्लड सेल्स बघत होतो, त्याच्यातल्या 2 ब्लड सेल्स आपण बघितलेल्या आहेत. आरबीसी डिटेलमध्ये स्टडी केला. आरबीसीचं फंक्शन कसं होतं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात, स्पेशली त्याच्यामध्ये असणारे पिगमेंट्स आहेत, ते पिगमेंट्स कसे आहेत अँड हाऊ दे रिस्पॉन्ड टू द डिफरन्स ऑफ द फॅक्टर्स अँड देअरफॉर रिस्पॉन्सिबल फॉर द transport of gases as well, and including the many different functions. Again, second type of blood cell we have discussed about, that is the leukocyte, WBC. That leukocyte are of different type. That also we have discussed, granulocytes, agranulocytes. Within that, neutrophils, basophils, acidophils, and in the agranulocytes, lymphocytes and monocytes. All those were discussed. What are the key features of those cells and some important functions of those cells we have discussed. आता ह्या सगळ्या सेल्स मध्ये लक्षात ठेवत असताना 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहेत. एक्झामच्या दृष्टीने बरं काय लक्षात ठेवायचंय, त्याचा शेप कसा, ग्रॅन्युल्स आहेत किंवा नाही, असतील तर कसल्या प्रकारचे ग्रॅन्युल्स आहेत, आणि दुसरं टाईप ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियस कसा आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की त्याच्यानंतरची एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे फंक्शन. हे 4 ते 5 पॉईंट तुमच्या लक्षात प्रत्येक सेलच्या बद्दल राहिले, कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचे. लॉजिकली अजून त्याच्यामध्ये काही इंटर रिलेशन आहे का हे लक्षात ठेवायचं, आणि मग तुम्हाला ते सेल्स परफेक्ट झाले असं म्हणता येईल. नेक्स्ट टाइप ऑफ सेल्स आर द थ्रोम्बोसाइट्स. दीज आर कॉमनली कॉल्ड एज प्लेटलेट्स. These are the platelets. Actually, these are the fragmented cells. कसल्या cells आहेत? Fragmented cells. Actually, these are not true cells. That true cells नाहीये. These are the elements, fragmented elements of the larger cell. एक मोठी सेल असते. These derived from large cell. Large cell, that is megakaryoblast. So megakaryocyte. कशापासून तयार झालेले असतात का? कशापासून डिराइव्ह झालेले असतात? फ्रॅगमेंटेड सेल्स or platelet cells or thrombocytes. These are derived from the megakaryocytes. So these megakaryocytes gives rise to the small fragments, and those fragments are nothing but the thrombocytes. क्या सुद्धा आपल्याला nucleus is absent in this cell. Nucleus is not present. Nucleus not present. इथं सुद्धा आपल्याला nucleus present असलेला बघायला मिळत नाही, कुठल्याही प्रकारचा nucleus. But these are involved in the secretion of some kind of substances. काही substances आपल्याला सिक्रीट केलेली बघायला मिळतात. Secretes especially clotting factors. वेगळ्या प्रकारचे क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत ते आपल्याला सिक्रीट केलेले यांनी बघायला मिळतात. तर ह्या आपल्याला थ्रोम्बोसाइट्स असलेल्या. When we look at the thrombocytes or platelets, what is a platelet count? It is about 2.5 to 4.5 million. आपल्याला जरा थोड्याशा सॉरी लॅक बघा, लॅक per mm³ or per microliter, you can simply say, or ml. So these many cells are present. म्हणजे अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल, सगळ्यात जास्त कुठल्या सेल्स आहेत इन टर्म्स ऑफ नंबर काउंट. सगळ्यात जास्त कुठल्या आरबीसी पेक्षा कमी कुठल्या प्लेटलेट्स इन लॅक्स. बरोबर काय प्लेटलेट्स बरोबर. आणि प्लेटलेट्स नंतर कुठल्या डब्ल्यूबीसी. बरोबर, म्हणजे त्याचा नंबर वाईज सिक्वेन्स जर लावायचा म्हटला तर आपल्याला असं. These are the smallest elements. Smallest in size. आपल्याला साइज मध्ये फार स्मॉल असलेल्या बघायला.
एकदम छोट्या असलेल्या पोटात. ठीक आहे, म्हणजे साईज मध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्याला डब्ल्यूबीसी फक्त वरती राहते, त्याच्यानंतर आरबीसी येतील, त्याच्यानंतर प्लेटलेट्स. डब्ल्यूबीसी मध्ये सुद्धा व्हॅरिएशन्स आहेत, बरोबर. काही डब्ल्यूबीसी मोठ्या असतील, काही डब्ल्यूबीसी छोट्या असतील. जशा सम ऑफ द डब्ल्यूबीसी, फॉर एक्झाम्पल lymphocytes आर स्मॉलर दॅन द आरबीसी पेक्षा स्मॉलर असलेले आहेत, बरोबर. When we talk about the monocytes are much more larger than the RBC. When we think of the neutrophil are also larger than the RBC. म्हणून WBC मध्ये आपल्याला काही असं फर्म स्टेटमेंट नाही करता येणार, पण ओव्हरऑल जर बघितलं तर आपल्याला WBC मोठे आहेत. मॅक्झिमम साईज जर आपण घेतली WBC ची तर मोठे आहेत, त्याच्यानंतर RBC आहेत आणि त्याच्यानंतर प्लेटलेट्स. हे सुद्धा लॉजिक तुम्हाला जरा थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण काय होतं की असे बारीक प्रश्न विचारले जातात की त्याच्यामध्ये काय आपल्याला कन्फ्युजन होतं. अरे आपण विचारच केलेला नसतो, ऍक्च्युली आपण वाचलेलं असतं पण तशा पद्धतीने विचार केलेला नसतो, म्हणून आपल्याला वेळ लागतो आणि कधी कधी उत्तर चुकण्याची पण शक्यता असते. ती जरा आपण इथं करेक्ट करायची आहे. ठीक आहे. सो दीज आर द thrombocytes. These thrombocytes involved in the specific type of a function that is called as a blood clotting. It is involved in, simply you can write involved in blood clotting process, blood coagulation process or blood clotting process. It is very much involved in the blood clotting process. Blood clotting process मध्ये आपल्याला ही इन्व्हॉल्व असलेली बघायला मिळते. These are responsible for formation of the thrombus. It means what it do? Forms a thrombus. Thrombus, a coagulated, thick, solid part of the blood. Coagulation झालेला जो solid, semi solid, thick part जो आहे त्याला आपण काय म्हणतो, थ्रोम्बस असं म्हणतो. गाठ असं, गुठळी असं म्हणतो. काय म्हणतो आपण, गुठळी म्हणजेच काय, थ्रोम्बस अर्थ काय, गुठळी. साधं तुम्ही कधी बघितलं असेल, दोरा असतो आपला पांढरा दोरा वगैरे कधी बघितलाय कापसाचा, असा दोरा तयार केलेला असतो. कशासाठी वापरतात, शिवण्यासाठी किंवा पतंग उडवण्यासाठी. आपण काही नाही मिळालं तर ते वापरायचं. तर तो एकत्र असा केला, त्याची गुठळी जर तयार केली तर ती कशी होते, तसं हा थ्रोम्बस असतो. ठीक आहे. तर हा थ्रोम्बस जो आहे तो थ्रोम्बस फॉर्म करण्याचा सुद्धा काम कोणाचं असतं, प्लेटलेट्स असलेल्या बघायला. प्लेटलेट ऑल्सो सिक्रीट सम काइंड ऑफ सबस्टन्सेस. काही सबस्टन्सेस, सिक्रिटरी सबस्टन्सेस आपल्याला हे सिक्रीट केलेले बघायला मिळतात. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे सेरोटोनिन. ऍक्च्युली दिस सेरोटोनिन इज अ लोकल वन, लोकलाइज्ड सिक्रीशन आपल्याला असतं. This localized serotonin secretion leads to the vasoconstriction. What is the vasoconstriction? Blood vessel get contracted due to the secretion of this serotonin. What happens if there is a damage? Suppose the blood vessel has damaged here, then what this it should do? बघा, आपण तो पूर्ण करूया. पण त्याला एक पंक्चर झालेलं. काय झालेलं? पंक्चर झालेलं. काय झालं? पंक्चर झालं. ब्लड वेसल काय झाली, पंक्चर झाली. पंक्चर झाल्यानंतर त्याच्यातून ब्लड बाहेर येईल ना. सो व्हॉट हॅपन्स, इनिशियली whenever there is a damage, these platelets secrete serotonin and creates a pressure or it gives a signal to the blood vascular cells or epithelial cells of the blood vessels or smooth muscles present in the blood vessel, and therefore what they do, they get contracted and therefore the size of this puncture will be decreased because of the constriction. Constriction झाल्यानंतर काय होईल, याची साईज काय होईल, म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल एवढा मोठा जर पंक्चर असला असता तर तो काय झाला, डिक्रीज झालेला बघा. काय होईल, डिक्रीज आहे, म्हणजे कॉन्स्ट्रिक्ट झाला, छोटा झाला. म्हणजे आपण दुसऱ्या पद्धतीने असं लिहूया, छोटा. सो दिस स्मॉलर साइज होल इज इझी टू सी दॅन द लार्जर साइज. And therefore, this contraction is very important, and this serotonin leads to the vasoconstriction. That is the important role of this serotonin. Serotoninचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्याला इथं असलेला आहे. कधी ज्या वेळेस आपल्याला डॅमेज होईल त्या वेळेस
हा प्रकार घडलेला आपल्याला बघायला मिळतो. अँड देअरफॉर इट एनहान्सेस द व्हॉट वी कॅन से सीलिंग प्रोसेस और क्लोजिंग ऑफ द रप्चर प्रोसेस, क्लोजिंग ऑफ द पंक्चर प्रोसेस. पंक्चरला क्लोज करणं हे फार महत्वाचं असतं. उदाहरण कधी तुम्ही याचं दुसरं उदाहरण मी सांगतो. सायकलचे पंक्चर काढले जाते. सायकलची पंक्चर काढत असताना त्या पंक्चर काढणाऱ्यानं हवा भरून पंक्चर कधी काढली का? बघा, चेक फक्त केली हवा भरून कुठं पंक्चर आहे, पण ते सील करत असताना हवा भरून सील केलं का? नाही केलं. का? बिकॉज इफ देर इज अ रिलॅक्स्ड कंडिशन, व्हॉट विल हॅपन, दॅट पंक्चर विल बिकम लार्जर. जे पंक्चर असणार आहे ते काय मोठं होईल अँड देअरफॉर इट विल बी डिफिकल्ट टू क्लोज. बरोबर एक. आणि दुसरं काय, प्रेशर व्हायचं जास्त असेल. हे दोन कारण आहेत त्याला. इथं सुद्धा तसं असतं, ब्लडचं प्रेशर जास्त असणार आहे. देअरफॉर ब्लड विल बी फ्लोइंग व्हेरी फास्ट and therefore what happens, there cannot be closure of this puncture. So what happens, this itself, the blood vessel get contracted and therefore decreases the puncture and therefore it seals the puncture very easily. So such kind of the functions we can relate or we can allot to the platelets. Platelets ला ही अशी वेगवेगळ्या प्रकारची functions आपल्याला असलेली बघायला मिळतात. These are the many different kinds of the blood cells which are present in the blood. When these platelets are formed, that platelet formation is called as a thrombopoiesis. Plateletचं formation असतं त्याला काय म्हणायचं? Formation is called as a thrombopoiesis. Platelet formation is called as a thrombopoiesis. If there is a decrease in the platelet count, decrease in platelet count. Platelet count काय आहे? 2.5 to 4.5 lakh. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढा प्लेटलेट काउंट असतो. तो जर डिक्रीज झाला तर काय म्हणणार आपण? थ्रोम्बोसाइटोपेनिया. त्याला काय म्हणायचं? पिनिया डिक्रीज इन द नंबर. काय लक्षात? पिनिया हा शब्द काय? डिक्रीज इन नंबर. एरिथ्रोसाइटोपेनिया डिक्रीज इन द एरिथ्रोसाइट. ल्यूकोसाइटोपेनिया डिक्रीज इन द ल्यूकोसाइट्स. थ्रोम्बोसाइटोपेनिया डिक्रीज इन द थ्रोम्बोसाइट्स. क्लिअर? हे शब्द जरा थोडेसे लॉजिकली सेमच आहेत, फक्त त्यांच्या सेलचं नाव आपण तिथं टाकतो. तर अशा प्रकारची कंडिशन आपल्याला. व्हॉट हॅपन्स व्हेन देयर इज अ थ्रोम्बोसाइटोपेनिया? In some cases, what happens? It is a disease, thrombocytopenia, and if there is no thrombocytes or decreased the number of thrombocytes present in the blood, at that time there is a decrease in blood clotting. Blood clotting काय होतं? Decrease झालेलं बघा. And then what happens? There can be the hemorrhage. Hemorrhage, bleeding in the tissue. टिश्यू मध्ये जे ब्लिडिंग होतं त्याला काय म्हणायचं? हिमोरेज असं म्हणायचं. ठीक आहे. and this hemorrhage may occurs in the delicate organs, and therefore it may be the harmful one, deadly one. For example, if this kind of the hemorrhage occurs in the brain, there can be the blood clotting occurs in the brain मध्ये blood clotting होईल. And if there is a blood clotting, there can be the brain damage and some kind of the brain hemorrhage. That is nothing but the hemorrhage, and that leads to the brain dead condition as well. Brain dead condition सुद्धा आपल्याला याच्यातून डेव्हलप झाली. If it happens in the heartच्या blood vessels आपल्याला जर ब्रेक झालेल्या बघायला मिळतात, that will leads to the heart attack as well. If there is a rupture in the blood vessels of a kidney, at that time there can be the kidney damage. So delicate organs, wherever there is a higher pressure occurs, for example kidney do have high blood pressure. Kidney मध्ये filtration साठी काय लागतं? जास्त blood pressure लागतं. Therefore what happens? If there is no such kind of the platelets, there can be the easily breakdown of the blood vessels.
and that broken blood vessels cannot be repaired because there is a less amount of the or less number of the platelets are there. That is a thrombocytopenia. So thrombocytopenia is highly dangerous, and therefore many times what we do, we are giving immediate treatments. बघा साधं सिंपल आपल्याला सुद्धा कधी कधी आपल्याला प्लेटलेट्स कमी झाले की काय असं वाटायला काय हरकत, कारण त्याच्यामध्ये एकच नाही भरपूर वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आपल्याला झालेले बघायला मिळतात. कधी कधी आपल्याला जो जखम होते त्याच्यातून ब्लिडिंग होतं, ते ब्लिडिंग कमीत कमी आपल्याला 3 मिनिटांमध्ये पूर्णपणे बंद झालं पाहिजे, कमीत कमी. ठीक आहे. आता जास्तीत जास्त म्हणलं तर अर्ध्या मिनिटामध्ये वगैरे चालेल, फास्ट जेवढं फास्ट होईल तेवढं चांगलं, पण कमीत कमी किती वेळ घेतला म्हणजे जास्तीत जास्त म्हणूया आपण, जास्तीत जास्त वेळ किती घेतला पाहिजे क्लॉटिंगसाठी? 3 minutes. That will be the good thing. If it is not happening within the 3 minutes, then you can think of that there can be the thrombocytopenia. There is a decrease in the platelets, or there may be the many different factors which are involved in the clotting. Clotting मध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही. So these are the many different aspects of the blood cells, that is a thrombocytes. Okay, so these are the blood cells. These blood especially have a important phenomena that we have to discuss first and then move towards the next point, that is blood clotting. Blood clotting, it is very important process. Blood clotting is very important to maintain the volume of a blood within the blood vessels only. That must be want to maintain volume of a blood within the blood vessels itself, because as we have said, blood is not directly coming in contact with the organ or cell. ब्लड हे डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये येतं का सेलच्या? नाही, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतं. कारण परवाच आपण काय सांगितलं, ब्लड वेसल असेल, ब्लड वेसलच्या बाजूला कुठला तरी टिश्यू असेल. ठीक आहे. त्या टिश्यूच्या आणि ब्लड वेसलच्या मध्ये जो गॅप असतो, दॅट गॅप इज फिल्ड विथ लिम्फ. हा कशाने फिल झालेला आहे? लिम्फ. सो लिम्फ इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सेल, and blood vessels are distributing their material to the lymph, and then lymph is distributing their material to the cells, and therefore lymph is very important. Lymph महत्वाचा आहे, आणि त्याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे? blood should be remain within the blood vessels. If it comes out because of some reason, there may be the problem, because there can be the many different kinds of the factors which will breaks the RBCs, and therefore hemoglobin will be accumulating there itself. Only WBC can take out themselves through the diaperesis process. त्यांना मूवमेंट करण्यासाठी कुठे? डायपेडिसिस. ऑलवेज दे डू नॉट मूव. ओनली व्हेन देयर इज इन्फेक्शन, at that time only they move out of the blood vessel or blood capillary. Otherwise they do not move. If they are not moving, then that is a good thing. If they are moving out of the blood vessel, then that will create many different kinds of problems. And how they will go out of these blood vessels? There can be many reasons. वेगळ्या प्रकारची कारण असू शकतात. फॉर एक्झाम्पल काय होऊ शकतं? साधं सिंपल, म्हणजे कधी कधी भीती वाटण्यासारखं वाचतं ते, पण भीती वाटून काही घ्यायची नाही, आपली बॉडी थोडी स्ट्रॉंग असते. तुम्ही आता असं बसलाय, साधं सिंपल असं जर केलं तर देर इज अ रप्चरिंग ऑफ द 2 to 3 ब्लड कॅपिलरीज, नॉट ब्लड वेसल, ब्लड कॅपिलरीज ब्रेकडाऊन झालेल्या बघा, रप्चर झालेल्या बघा. ठीक आहे. कधी कधी आपल्याला बसतो आणि पायाला मुंग्या येतात, माहितीये काय येतात माहितीये? ब्लड वेसल सारखे चेपलेले असतात, आणि त्याच्यामुळे ब्लडचा सप्लाय त्या ऑर्गनला होत नाही, बरोबर. आणि मग तिथं ऑक्सिजनची कमतरता आहे, न्यूट्रिएंटची कमतरता आहे. मग आपण काय करतो? पाय जरासा हलवला की पुन्हा नॉर्मल होऊन जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी का होतात? तर ब्लड वेसल्स तिथं रोल प्ले करत असतात. तसंच काय होतं की ह्या छोट्या छोट्या ब्लड कॅपिलरी काय होतात? बस्ट होतात, बट इमिडिएटली दे आर रिपेअर्ड बाय द इम्पॉर्टंट प्रोसेस कॉल्ड एज अ ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग असतं, लगेच काय होतं? जिथं जिथं रप्चर झालं तिथं लगेच थ्रोम्बोस तयार होतो, लगेच तिथं क्लोज केलं. सो दिस प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज दिस प्रोसेस? इज द ब्लड क्लॉटिंग, दॅट वी विल सी इन डिटेल. ब्लड क्लॉटिंग is a formation of, it is a process
a formation of solid, or we can say semi-solid blood. Formation of a semi-solid blood. Okay? Semi-solid blood formation is nothing but the clotting. Or in other way, it is a process of conversion of liquid, or you can say fluid blood to semi-solid. काय झालं? फ्लुइड ब्लड जे आहे त्याचं कन्वर्जन कशात झालं? सेमी सॉलिड मध्ये झालं. दॅट कम्प्लीट प्रोसेस इज नथिंग बट द ब्लड क्लॉटिंग. समटाइम दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज अ कोयाग्युलेशन. यालाच आपण काय म्हणतो बऱ्याच वेळा? कोयाग्युलेशन असंही म्हणतो. ठीक आहे. सो हाऊ डज इट हॅपन अँड व्हेन डज इट हॅपन? इट हॅपन्स व्हेन दिस ब्लड कम्स, whenever blood comes in contact with foreign materials. ठीक आहे. फॉरेन मटेरियलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की लगेचच काय तयार होतं? आपल्याला क्लॉट तयार झालेला ब्लड. बघा, साधं ब्लड बाहेर जरी आलं, नुसतं बाहेर जरी आलं तर लगेच एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, फॉरेन मटेरियल आहे, फॉरेन बॉडी आहे, फॉरेन मॅटर आहे, and that matter leads to the formation of a blood clot. Semi-solidification leads to the, initially it becomes a semi-solid and then it becomes a dry and becomes a very hard. Actually it is semi-solid. ठीक आहे. सेमी-सॉलिड असलेलं बघा. तर दोन्ही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या बघायला मिळतात. एक, फॉरेन मटेरियलच्या कॉन्टॅक्ट मध्ये ब्लड जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोयाग्युलेट होत नाही. एवढं साधं सिंपल आपल्याला लॉजिक लक्षात येईल. सो देयर आर टू डिफरंट काइंड्स ऑफ द पाथवेज वी डू फाइंड इन्व्हॉल्व्ड इन द ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग मध्ये दोन वेगळ्या प्रकारचे पाथवेज असलेले बघायला मिळतात. इट कॅन, देयर आर टू डिफरंट काइंड्स ऑफ फॅक्टर्स initiate the blood clotting. There may be intrinsic factor as well as there are extrinsic factor. बघा, दोन वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आपल्याला याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. इंट्रिन्सिक फॅक्टर काय असतील? For example, many different kinds of rupturing of the blood vessel within the tissue. These factors are due to the any kind of a damage within the body, within tissue. टिश्यूच्या आतमध्ये जो आहे तिथला जो काही फॅक्टर असेल, that factor is responsible for the intrinsic type of a blood clot. And then those are present outside the body. आउटसाइड द बॉडी. बॉडीच्या बाहेरचे जर फॅक्टर असतील तर त्याला आपण काय म्हणणार? एक्सट्रिन्सिक फॅक्टर्स. ठीक आहे. दोन्ही वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आपल्याला इथं इन्व्हॉल्व असलेली बघा. दिस ब्लड क्लॉटिंग इज नॉट अ सिंपल प्रोसेस. इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. ठीक आहे. ठीक आहे. कॉम्प्लेक्स process असलेली बघा, complex process. And this complex process is not a direct reaction or not a direct solidification. It is a stepwise or ordered reaction. It is a ordered, or that is called as a cascade of reaction. Cascade of reactions. It is a cascade of reactions. Reaction cascade माहिती आहे तुम्हाला? What is that? One reaction initiates the other reaction, and next reaction also initiates the one more reaction.
म्हणजे ए काय करतो, बी ला रिस्पॉन्सिबल आहे, बी सी ला रिस्पॉन्सिबल, सी डी ला रिस्पॉन्सिबल आहे. अशा ऑर्डर मध्ये ही प्रोसेस झालेली बघायला मिळते. म्हणून त्याला काय म्हणायचं, कॅस्केड ऑफ रिएक्शन असं म्हणायचं. ओके. And this cascade of reaction involves many different kinds of the factors. Involves about 12 to 13 factors, and those are called as the clotting factors. किती फॅक्टर्स आहेत? 12 ते 13 वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आपल्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेली बघायला मिळतात. बरोबर. मग काय, त्या फॅक्टरला सुद्धा नावं तशीच आहे. ठीक आहे, आपण त्याची काय टेक्निकल नावं बघणार नाही, तर त्यांची लॉजिकल नावं जी दिलेली आहेत ते घेऊया. म्हणजे सिक्वेन्स नुसार व्हेन इट एंटर्स इनटू द ब्लड क्लॉटिंग मध्ये ते कधी एंटर होतं त्याच्यावरून त्यांची वेगवेगळी नावं पडलेली बघायला मिळतात. त्याला आपण 1, 2, लाईकवाईज 13 असं आपण म्हणणार. ठीक आहे. फॅक्टर्स कुठले कुठले आहेत? 1, फॅक्टर 2, likewise factor 3, factor 4, factor 6, likewise factor 13. ठीक आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. काही फॅक्टर्स आहेत की ते गरजेचे नसतात, कमी ऍक्टिव्ह असतात. तर असे काही फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल फॅक्टर 6 इज inactive असलेला बघायला मिळतो. Therefore, we say that only 12 factors are involved. Although there are 13 factors responsible for the blood clotting, out of these 13, only 12 factors are responsible for the actual blood clotting process. Blood clotting process मध्ये actually किती असतात? तर 12 फॅक्टर्स आपल्याला इन्व्हॉल्व असलेली बघायला मिळतात. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. Again, these factors, some of the factors are very key factors. काही फॅक्टर्स आपल्याला महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. माहित असेल तुम्हाला, कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट, विटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे ऐकलं असेल कधी. ठीक आहे. तर ह्या अशा वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स, पण आपल्याला सगळे फॅक्टर्स काय आता बघायचे नाहीयेत. ते कधीतरी तुम्ही मेडिकलला वगैरे जर गेला तर ते तुम्हाला सगळे स्टडी आहेत. आता आपल्याला काही एवढ्या डिटेलमध्ये नाही, म्हणून मी पण काही एवढी डिटेलमध्ये सगळं सांगणार नाही. ठीक आहे. जर तुम्हाला कधी वाटलंच बघायचं हे सगळे कुठले फॅक्टर हे कसे काम करतात, तर तुम्ही गुगलवरती टाकायचं कॅस्केड ऑफ द ब्लड क्लॉटिंग अँड फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ड असा जर शब्द टाकला तर तुम्हाला सगळी लिस्ट येते, कुठला फॅक्टर काय करतो आणि कशा पद्धतीने कन्व्हर्जन करतो हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यातले काही फॅक्टर्स आपण इथं बघणार आहोत आणि डायरेक्टली रिएक्शन्स कशा होतात त्या आपण जरासं बघूया. सो व्हॉट हॅपन्स इन द इंट्रिन्सिक एज वेल एज एक्सट्रिन्सिक वे, these are responsible for the formation of many different kinds of the reactions. वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स आपल्याला सुरू केलेल्या बघायला मिळतात. बघूया. पाथवे, दोन्ही पाथवे आहेत, रिझल्ट इज द सेम बट इनिशिएशन इज डिफरंट. सुरुवात फक्त वेगळी आहे पण एंड रिझल्ट काय दोघांचाही सेम. बरोबर. बघा, एक्सट्रिन्सिक पाथवे, what happens? There is a damage to the tissue. काय होतं? टिश्यूला डॅमेज झालेला आहे. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय? जखम होईल किंवा काही होईल, बिकॉज ऑफ विच ब्लड इज कमिंग आउट, ज्याच्यामुळे ब्लड बाहेर येतं असं काहीतरी होईल. वेन एव्हर देर इज अ डॅमेज, यू कॅन सिम्पली से डॅमेज टू द टिश्यू, देन व्हॉट हॅपन्स? देर इज अ डॅमेज ऑफ अ ब्रेकडाउन ऑफ अ सम ऑफ द प्लेटलेट्स. त्याच वेळेस काय होतं? काही प्लेटलेट्सचं काय होतं? ब्रेकडाउन. बरोबर. अँड इट सिक्रीट्स मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द क्लॉटिंग फॅक्टर्स. असं डायरेक्ट सिक्रीट करत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. काय करते? दोन गोष्टी. एक, फॉरेन मटेरियलच्या, फॉरेन म्हणजे काय 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 सोडून बघा, इपिथेलियल सेल्स सोडून, नॉर्मल इपिथेलियल सोडून फॉरेन फॅक्टर्स काय आहेत हे आपण बघूया. एक्सेप्ट एनिथिंग, एक्सेप्ट बघा फॉरेन फॅक्टर एक्सेप्ट एनिथिंग, कुठलेही असतील, पण काय एक्सेप्शन आहे त्याला? फॉरेन फॅक्टरला बघा, फॉरेन फॅक्टरला एक्सेप्शन आहे इपिथेलियल सेल्स, ब्रॅकेट मध्ये मी नॉर्मल लिहिणार आहे.
normal. If epithelial cell is broken down, then again this platelet comes in action. बघा काय होतं, इपिथेलियल सेलला जरा जरी डॅमेज झाला तरी लगेच प्लेटलेट काय होते, ऍक्शन मोड मध्ये, अन्यथा येत नाही. ठीक आहे, नाहीतर काय त्यांचं कामच नाही दुसरं. हा इपिथेलियल. दुसरं काय असेल बघा, साधं सिंपल इपिथेलियल सेल असेल, डब्ल्यूबीसीज आहे बरोबर, डब्ल्यूबीसीज आहे, आरबीसीज आहे आणि सम प्रोटीन्स आहेत, ब्लड प्रोटीन्स किंवा ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा एवढ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर प्लेटलेट आली तर काहीही प्रॉब्लेम येत नाही बरोबर. बट इफ इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द डॅमेज्ड सेल्स विच इन द ब्लड ॲज वेल, रिमेंबर ब्लड मध्ये सुद्धा डॅमेज्ड सेल असतील तर लगेच प्रॉब्लेम येणार, ब्लड क्लॉटिंग सुरू होणार. साधं सिंपल. एखादाही कॅन्सरस सेल, आपण म्हणतो ना कॅन्सरस सेल, कॅन्सरस सेल जर ब्लड मध्ये आली तरी सुद्धा ती कॅन्सरस सेल काय करायला सुरुवात करते, कुठेतरी अडकते आणि अडकली की काय होतं, लगेच त्याच्या भोवती प्लेटलेट्स जमा व्हायला सुरुवात होते आणि ब्लड क्लॉटिंग होतं. साधं सिंपल. If there is a higher, if there is any kind of a, what we can say, for example, बघा ब्लड वेसल आहे, या ब्लड वेसल मध्ये जरा असं काय झालं, कोलेस्टेरॉल जमा झालं बरोबर, कोलेस्ट्रॉल जमा झालं, कोलेस्ट्रॉल. ठीक आहे, ब्लड कोलेस्ट्रॉल आणि इनसोल्युबल कोलेस्ट्रॉल प्लेक तयार झाला, थोडस उंचवटा तिथं जर तयार झाला, when this platelet comes in contact with such kind of the what we can say abnormal conditions, at that time also platelets start to coagulate here. In rare case, not always, but कारण स्मूथली चालत असेल तर प्रॉब्लेम नाही, पण जर प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल तर लगेचच प्रेशर जर क्रिएट झालं तर प्लेटलेट्स काय होतात, याच्यावरती जमा होतात, इथं थ्रोम्बस तयार झालेला असतात अँड सो इट लीड्स टू द हार्ट अटॅक. बघा साधं सिंपल. हार्ट मध्ये जर हे झालं, कोरोनरी आर्टरी मध्ये जर झालं तर काय होईल, हार्टला ब्लड कमी सप्लाय होईल. बघणार आपण कोरोनरी आर्टरी काय असते, हार्टला ब्लड सप्लाय कमी होईल आणि म्हणून हार्ट अटॅक सुद्धा आलेला होतो. इंट्रिन्सिक फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, इंट्रिन्सिक फॅक्टर्स आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचा जो फॅक्टर आहे फॉरेन विच इज नॉट युजली फाउंड इन दॅट प्लेस, दॅट इज अ फॉरेन. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे एक्साइट एवढे जर सोडले तर कुठलाही फॅक्टर्स आपल्याला प्लेटलेट क्लॉटिंग इनिशिएट केलेला बघायला मिळेल. सो व्हॉट हॅपन्स फर्स्ट, देयर इज अ इंट्रिन्सिक फॅक्टर्स, एक्सट्रिन्सिक फॅक्टर्स that can be the damage to the टिश्यूला डॅमेज झालेला असेल. फॉर एक्झाम्पल ब्लड वेसल, फॉर एक्झाम्पल ब्लड वेसल म्हणजे कुणाला, देयर कॅन बी द डॅमेज टू द प्लेटलेट, प्लेटलेटला डॅमेज झाला, प्लेटलेटला डॅमेज झालं की काय बघा, प्लेटलेट्स may come out of the blood vessels and comes in contact with the different kinds of the cells, काही सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील आणि then what happens, these platelets contain a different kinds of the factors. In that one factor is very important and that is a thromboplastin. कुठला फॅक्टर महत्वाचा आहे, thromboplastin. This damage leads to the formation of a release of a thromboplastin. काय रिलीज करतं, thromboplastin नावाचं एक केमिकल रिलीज करतं and this thromboplastin is leading to the activation of another factor. It leads to the activation of X factor, म्हणजेच काय 10th factor, फॅक्टर 10. बघा हा, कुठला फॅक्टर ऍक्टिव्हेट केला, कुणी केला, थ्रोम्बोप्लास्टिन केला बरोबर. म्हणजे साधं सिंपल आपण याला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करूया. जे हा इथून सुरुवात होते, कॉमन फॅक्टर 10. This factor 10 inactive, काय असेल हा, इनऍक्टिव्ह आहे. सुरुवातीला काय असतो, इनऍक्टिव्ह, प्रेझेंट येतो ब्लड. दिस फॅक्टर इज ऍक्टिव्हेटेड, बघा ऍक्टिव्हेटेड एक्स फॅक्टर बरोबर, ऍक्टिव्हेटेड फॅक्टर.
When there is activation, this activated factor is responsible for activation of a one more factor. बघा आता दुसरा हा एक फॅक्टर काय करतो, दुसऱ्याला ऍक्टिव्हेशन करतो, बरोबर. तो दुसऱ्याला पुन्हा ऍक्टिव्हेट करतो. देयर इज अनदर इनएक्टिव्ह प्रोटीन प्रेझेंट इन द ब्लड दॅट इज कॉल्ड एज अ प्रोथ्रॉम्बिन. कुठला आहे, प्रोथ्रॉम्बिन. इट इज अ इनएक्टिव्ह एन्झाइम. हे काय, इनएक्टिव्ह एन्झाइम. ह्या एन्झाइमला ऍक्टिव्हेट करण्यासाठी कोण आहे, फॅक्टर 10 आहे. फॅक्टर 10 काय करतो, प्रोथ्रॉम्बिनला काय करतो, ऍक्टिव्हेट करतो. आणि प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन कशात करतो, थ्रॉम्बिन मध्ये, बरोबर. थ्रॉम्बिन इट कन्वर्ट्स इनटू द थ्रॉम्बिन. नाउ थ्रॉम्बिन इज अ ऍक्टिव्हेटेड एन्झाइम. बघा थ्रॉम्बिन काय आहे, ऍक्टिव्हेटेड एन्झाइम. इट इज, बघा इथं पाहिजे तर लिहा, इनएक्टिव्ह. इथं ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह आणि इनएक्टिव्ह अशा दोन गोष्टी आपल्याला इथं कायम लक्षात ठेवायच्या. दिस थ्रॉम्बिन लीड्स टू द ऍक्टिव्हेशन ऑफ अनदर प्रोटीन. बघा थ्रॉम्बिन काय करतं, क्लिवेज करतं. कोणाचं क्लिवेज करतं, फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन किंवा क्लिवेज करतं. आणि फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन कोणामध्ये करतं, फायब्रिन मध्ये करतं. इथं साधं सिंपल आपल्याला पुन्हा लक्षात येतं. काय, फायब्रिनोजन. फायब्रिनोजन इज अ सोल्युबल ब्लड प्रोटीन. कसलं प्रोटीन आहे ते, सोल्युबल ब्लड प्रोटीन. दिस फायब्रिनोजन इज कन्वर्टेड इनटू द फायब्रिन. बघा कशात कन्वर्ट केलं जातं, फायब्रिन. कोण कन्वर्ट करतं, थ्रॉम्बिन. Thrombin is responsible for conversion of a fibrinogen into the fibrin. Fibrin is a insoluble protein, insoluble fibrous protein. Right? लक्षात ठेवायचं. So what happens? This fibrin undergoes a polymerization and insolubility. मग काय होतं, समजा ब्लड इकडे बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर मेसेज देता येईल. Here is the blood, something is going in and here is the rupture. What happens? Some platelets initially goes and sits there. त्याच्यावरती थांबतात. मग काय होतं, हे सगळे फॅक्टर्स रिलीज होतात. फायब्रिन इज प्रेझेंट इन द ब्लड. ब्लड मध्ये काय, फायब्रिन आहे, बरोबर. फायब्रिन असल्यामुळे काय होतं, त्यात फायब्रिनोजन आहे. फायब्रिनोजन सोल्युबल, इनसोल्युबल, सोल्युबल आहे. फायब्रिनोजन काय, सोल्युबल आहे. पण फायब्रिन काय, इनसोल्युबल आहे. मग फायब्रिनोजनचं फायब्रिन मध्ये कन्व्हर्जन कोण करतं, थ्रॉम्बिन करतं, बरोबर. जर फायब्रिन तयार झालं तर काय होईल, फायब्रिन विल फॉर्म अ मेश लाईक स्ट्रक्चर. काय तयार करेल ते, मेश लाईक स्ट्रक्चर तयार, बरोबर. दिस फायब्रिन forms a fibrin mesh. Fibrin mesh. Fibrin mesh. Thick fibrin mesh is formed by the fibrin. बरोबर. हे काय, insoluble. Insoluble. हे काय, soluble आहे. ऍक्टिव्ह आणि इनएक्टिव्ह म्हणण्यापेक्षा सोल्युबल आणि इनसोल्युबल असणार. ठीक आहे. सोल्युबल प्रोटीन इज कन्वर्टेड इनटू द इनसोल्युबल प्रोटीन, दॅट इज अ फायब्रिन. सो फायब्रिन, एक फायब्रिन असेल म्हणजे काय होतं बघा, साधं सिंपल असतं. हे एक फायब्रिन आहे, तिथं दुसरं फायब्रिन पडतं, तिसरं फायब्रिन पडेल, चौथं फायब्रिन पडेल, पाचवं, असं फायब्रिन एकावरती एक येऊन पडतं, इनसोल्युबल झालं. ठीक आहे. आणि मग काय होते, एक मेश तयार, इरेग्युलर और रेग्युलर मेश इथे असेल. रेग्युलर मेश तयार झाली आपल्याला बघा. अँड नाउ व्हॉट हॅपन्स, मेनी डिफरंट सेल्स, फॉर एक्झाम्पल प्लेटलेट्स. बघा प्लेटलेट्स कम्स देयर. बघा प्लेटलेट्स काय होतात, तिथे येतात. दुसऱ्या आरबीसी येतात. मेनी डिफरंट ब्लड सेल्स कम्स अँड फिल्स द गॅप बिटवीन दॅट मेश.
ती जी मेश तयार झाली आहे त्या मेशचा जो गॅप आहे त्याच्यातून प्लाझ्मा बाहेर जाईल ना, सेल्स नाही जाणार बाहेर पण प्लाझ्मा जाईल. पण तो प्लाझ्मा जाऊ नये म्हणून त्याच्यावरती काय होतात, सेल्स येऊन बसतात. Therefore, that is the complete clot and there is a sealing of the ruptured part of the blood vessel. Blood vessel चा ruptured part आपल्याला सील केलेला आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. आता हा काय झाला, एक्सट्रिंजिक पाथवे. बरोबर, एक्सट्रिंजिक पाथवे आपल्याला अशा प्रकारचा असलेला बघायला मिळतो. आता इंट्रिन्सिक पाथवे मध्ये काय असेल, थोडासा बदल. इंट्रिन्सिक पाथवे मध्ये काय की थोडासा बदल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डॅमेज असलेला ब्लड वेसलचा डॅमेज असलेला बघायला मिळतो. इट इज फ्रॉम आउटसाइड. लक्षात ठेवा, आउटसाइड आतला डॅमेज, बाहेरचा डॅमेज आपण बघितलं. बरोबर, सेम मेकॅनिझम सेम आहे. बघा काय झाला, बाहेरून काहीतरी डॅमेज झाला. मी सांगितलं की बाहेरून काहीतरी आपल्या शरीरामध्ये घुसलं, स्क्रॅच आला, त्याच्यामध्ये आपल्याला ही प्रोसेस झालेली बघायला मिळते. शरीराच्या आतमध्ये जर झालं तर काय होईल, इंट्रिन्सिक पाथवे म्हणायचं. काय म्हणायचं, इंट्रिन्सिक पाथवे. इंट्रिन्सिक पाथवे इनसाइड ऑफ द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये असते. त्याच्यामध्ये सुद्धा काय झालं असेल, डॅमेज असेल. बरोबर, बट दिस डॅमेज लीड्स टू द ऍक्टिव्हेशन ऑफ क्लॉटिंग फॅक्टर्स. जेवढे काही एवढे आता बघा किती क्लॉटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्व झाले आपल्याकडे. बघा एक आहे इथं साधं सिंबल, 1 2 3 4 एक आहे. उरलेले किती आहेत, तर जवळजवळ 8 आहे. सगळे जे 8 फॅक्टर्स आहेत इथं मध्ये आले कामाला येते. ठीक आहे, इथं मध्ये आले काय होणार, इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, तर त्या सगळ्या फॅक्टर्सला ऍक्टिव्हेशन कोण करतं, इंट्रिन्सिक पाथवे ऍक्टिव्हेट करतो. आणि देन दिस क्लॉटिंग फॅक्टर्स लीड्स टू द ऍक्टिव्हेशन ऑफ दिस क्लॉटिंग फॅक्टर 10. हे सगळे मिळून कोणाला ऍक्टिव्हेट करतात, 10 क्लॉटिंग फॅक्टरला ऍक्टिव्हेट करतात. ठीक आहे, सो 10 इज द की कंपोनेंट इन एनी काइंड ऑफ अ ब्लड क्लॉटिंग. कुठल्याही ब्लड क्लॉटिंग मध्ये समजा फॉर एक्झाम्पल इफ देयर इज अ डिफिशियन्सी ऑफ अ थ्रोम्बोप्लास्टिन. थ्रोम्बोप्लास्टिनची जर डिफिशियन्सी असेल तर काही प्रॉब्लेम येईल नाही. फक्त नॉर्मल पर्सन असतो, लक्षात ठेवा, नॉर्मल पर्सन आहे, हिमोफिलिया होणार म्हणूया आपण. काय म्हणूया, हिमोफिलिया. तर नॉर्मल पर्सन आहे, थ्रोम्बोप्लास्टिनची डिफिशियन्सी आहे, नॉर्मल पर्सन आहे, नॉर्मल जगतोय, काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. पण जखम झाली की ब्लड थांबत काय होत नाही, जखम झाली की ब्लड अजिबात थांबवत नाही. मग काय होतं, कधी कधी अशा लोकांना जर इमिडिएट ट्रीटमेंट नाही दिली तर अशी लोक ब्लिडिंग म्हणून साधी जखम झाली तरी मरतात. एवढा हा डेंजरस असलेला हिमोफिलिया. ठीक आहे, बट नॉर्मल दे आर ऑलवेज नॉर्मल. बाकीच्या गोष्टींमध्ये काही अडचण नाही त्यांना, म्हणजे आतमधले इंटरनल ब्लिडिंग होत नाही त्यांना. आता दुसरा, if there is a problem in this cascade, then these persons do not survive for a longer period of time. असा जर प्रॉब्लेम असेल ह्या ब्लड क्लॉटिंग फॅक्टर मध्ये असेल तर तो जास्त काळ जगत नाही, कारण इंटरनल ब्लिडिंग होतो. आणि इंटरनल ब्लिडिंग होत असताना आतमधले ब्लड वेसल्स ह्या काही करा रप्चर होणार म्हणजे होणारच. आणि देन देयर कॅन बी द प्रॉब्लेम. काही थोडासा जर इकडे तिकडे हल्ला तर आतल्या ब्लड वेसल रप्चर होतातच, लक्षात ठेवायचं. पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये जास्त आहे रप्चर होण्याची. आणि त्याच्यामुळे इमिडिएट रिपेअर सुद्धा तेवढं फास्ट होतं, काही प्रॉब्लेम नाही. पण या फॅक्टरमध्ये जर अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर देयर कॅन बी द नो रिपेअर. and therefore bleeding continues within the tissue and therefore there can be the big problems and that person can't survive for longer period of time. चाइल्डहुड मध्ये तो जाईल, माहित नाही आपल्याला, लक्षात पण येत नाही की कशामुळे होणार, आपल्याला माहित नाही, सहज असं होतं. आणि लहान जन्माला येताना म्हणतात का होतं, आपल्याला हिमोफिलिया असण्याची शक्यता. बाकीची कारण भरपूर असतात पण त्याच्यातलं एक कारण आपल्याला हे सुद्धा सांगता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस आपल्याला असलेली बघायला मिळते. क्लिअर.
लक्षात ठेवायचं. इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक कुठलाही असू द्या. एक्सट्रिन्सिक असेल तर थ्रोम्बोप्लास्टिन ऍक्टिव्हेट झालं, रिलीज झालं. थ्रोम्बोप्लास्टिन लीड्स टू द ऍक्टिव्हेशन ऑफ द फॅक्टर 10. फॅक्टर 10 लीड्स टू द ऍक्टिव्हेशन ऑफ अ प्रोथ्रॉम्बिन इनटू and convert it into the thrombin. Thrombin is active. Thrombin is an active enzyme. Let's start. It is an enzyme which breaks down the fibrinogen and convert it into the fibrin. Fibrinogen is a soluble protein and it becomes a insoluble. That is a fibrin, and that fibrin, insoluble fibrin, leads to the formation of a fibrin mesh, and that mesh is loaded with the many different types of the blood cells, and therefore blood clot is completely sealed. Okay, so these complete process is nothing but the blood clotting. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ब्लड क्लॉटिंग असं लक्षात राहील. सो दिस इज अबाउट द ब्लड क्लॉटिंग. म्हणून काय लक्षात ठेवायचं, ब्लड क्लॉटिंग ही वायटल प्रोसेस आहे. काय म्हणतो मी त्याला, वायटल प्रोसेस आहे. ह्युमन नाही तर सगळ्याच ॲनिमलच्या बॉडीमधली ही सगळ्यात वायटल प्रोसेस असते ती बघा ना. थोडस तुम्हाला माहित असावं म्हणून मी डायग्राम त्याची काढतो. डायग्राम फक्त असाही म्हणून तुम्हाला ती समजावून सांगितलं जाईल. असंच असेल तर असं काही कशाही प्रकारे आपल्याला हे काय असणार आहे, हा हायब्रिड मेश असं काय म्हणा, हायब्रिड मेश. बरोबर. देयर आर प्लेटलेट्स भरपूर काढा, जेवढ्या पाहिजे तेवढ्या काढल्या तरी चालतील. तुम्हाला हव्या तेवढ्या काढा प्लेटलेट्स. दीज आर द प्लेटलेट्स. देयर आर आरबीसीज as well. आरबीसीज ठीक आहे. भरपूर आरबीसीज होतात त्याच्यामध्ये ट्रॅप झालेल्या बघायला मिळतात. अँड सो इट इज द ब्लड क्लॉट. साधा सिंपल असा ब्लड क्लॉट आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. सो इट इज कम्प्लिटली सील्ड. ठीक आहे. अशा प्रकारचे ब्लड क्लॉटिंग प्रोसेस असते बघायला. सो दिस इज अबाउट डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ द ब्लड. ब्लडचे हे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. क्लिअर, लक्षात राहील. सो विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज अ हार्ट. दुसरा पॉइंट आपल्याला बघायचा हार्ट. हर्ट म्हणायचं नाही, काय म्हणायचं, हार्ट म्हणायचं. काय म्हणायचं, हर्ट म्हणायचं नाही, हार्टच म्हणायचं. हर्ट म्हणजे काय, दुखावणे. हार्ट म्हणजे काय, हृदय. ठीक आहे. म्हणजे बोलता बोलताना आज एकदम काही लोक त्यांना म्हणायचं असते हार्टच म्हणायचं असते, पण ते हर्ट म्हणतात. म्हणजे त्यांना वाटतं की हाच शब्दोच्चार बरोबर आहे. पण शब्दाचे उच्चार कशावर अवलंबून असतात, तुमच्या मनावर नसतात. तुम्हाला जे वाटतं ते उच्चार चांगले असतात असं नाही. हार्ट हा शब्द तसाच आहे, त्याचा उच्चारच तसा आहे, म्हणून हार्ट असं म्हणायचं, हर्ट म्हणायचं नाही. ठीक आहे. हर्ट म्हणलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. आता आपल्याला काही सगळ्यांना हर्ट म्हटलं की ते आपण हेच कन्सिडर करणार. तो हर्ट आपल्याला माहित नसतो, हार्ट आपल्याला माहित असतो. त्याच्यामुळे हर्ट आणि हार्ट याच्यातला फरक आपण लक्षात घेत नाही. ठीक आहे. असाही गोंधळ बऱ्याच वेळा होतो. हार्ट इज अ मेन पंपिंग ऑर्गन ऑफ आवर बॉडी. इट इज अ pumping organ of body. Pumping organ of body. It is a pumping machine. एकच काम आहे, काय, पंपिंग करणे. याच्या ठिकाणी आपला रबराचा पंप असतो ना, तो रिक्षावाला पॉ पॉ करतो. तो जरी लावला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याला जर पडदे वगैरे केले ना याच्यासारखे, तो सुद्धा लावला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आर्टिफिशियल हार्ट काही फरक पडत नाही. या हार्टचा दुसरा काही उपयोग नाही. त्यातला फक्त एकच आहे, एट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर. एवढा एक फॅक्टर तो सिक्रेट करतो, नाहीतर बाकीचं काही त्याच्यामध्ये ऍडिशनल असं काही काम नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे हार्ट आपल्याला साधा सिंपल पंपिंग ऑर्गन, इट इज अ पंपिंग ऑर्गन ऑफ अ बॉडी एवढं जरी म्हटलं तरी चालेल. सो वेन यू लुक ॲट द मेनी डिफरंट आस्पेक्ट्स, टेक इन टेक्निकल वे
if we are looking, it is a reddish brown in color. Reddish brown, muscular. रेडिश ब्राउन आहे, मस्क्युलर आहे, हॉलो, and roughly about one's fist size. One's fist साईज असणार. ठीक आहे, साधा सिंपल असलेला आपल्याला मिळतो. आपल्या मुठीच्या आकाराचा आपण जर असं लक्षात ठेवा, मी तर म्हणतो की याचं सगळं जे स्ट्रक्चर आहे ते असंच दिसतं. कसं? असं. ठीक आहे, मुठीच्या आकाराचं. आता मूठ बांधत असताना जर अशी बांधली ना, बाहेर अंगठा ठेवून जर बांधली तर तुम्हाला सगळे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये बघायला मिळतं. उदाहरण, इथून सगळ्या ब्लड वेसल्स, मोठ्या मोठ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या बाहेर येतात. हे वरचा चेंबर आहे, हा खालचा चेंबर आहे. ह्या दोघांमध्ये गॅप दिसतो. असं पूर्णपणे असं दिसतं. ठीक आहे, इट इज स्लाइटली टिल्टेड आपल्याला असलेल्या बघा. बघा, पहिला रेडिश ब्राउन कलर सांगितला, दुसरा मस्क्युलर नेचर सांगितलं, तिसरा हॉलो, अगेन द प्रॉपर्टी, because it is not a solid, it is a hollow structure, and size of the heart is somewhat different. बघा किती आपल्याला असलेली बघायला मिळेल, 12 ते 13 सेंटीमीटर असलेली बघायला मिळेल. 12 ते 13 सेंटीमीटर आपल्याला जास्तीत जास्त असलेली बघायला मिळेल. एवढ्या साईजचं आपल्याला हे असलेलं बघायला मिळेल. When you look at the weight of this heart, it ranges. Weight जर बघितलं आपण, ranges from especially when we talk about the larger person, it may be a 300 grams आपल्याला असलेलं बघा. and in some cases there may be the 250 grams as weight. grams 250 ग्राम का कलेजा म्हणतो ना आपण, किती? 250 ग्राम. तसं 250 ग्राम 250 ग्राम. ठीक आहे, 250 ग्रामचं असलेलं बघा. पण काही मागं पुढं याची स्ट्रेंथ वरती सुद्धा अवलंबून असतं. लक्षात ठेवायचं, स्ट्रेंथ जेवढं तुमचं हार्ट चांगलं तेवढं त्याचं वजन सुद्धा जास्त असू शकतं. असं काही नाही डायरेक्ट आपण रिलेशन लावत नाही, पण कधी कधी फॅट्स त्याच्यावरती जर जास्त असले तरी सुद्धा वजन जास्त असू शकतं. पण आपण फॅट्स काढून वजनाचा विचार करतो आहोत, ही अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. बघूया, इट इज अ कोनिकल इन नेचर. कसं आहे? हे कोनिकल नेचरचं असलेलं बघायला मिळतं. शेप कोनिकल इन शेप, कोनिकल कोन शेप असलेला बघा. बघा, जर मी रफली जर काढला तर हार्ट कसं असेल? अशा प्रकारचं. असं कसं काढतात ते मला माहित नाही, बघा ते काय असतं मला माहित नाही. मला अजून उमगलेलं नाही की हे असं का काढतात. ठीक आहे, बघूया कसं काय स्ट्रक्चर दिसतंय की आपण हार्ट मध्ये ते बघूयात, आणि त्याच्यानंतर हार्ट शेप कसा आला तो नंतर आपण बघूया कसं. ठीक आहे, तर पहिली गोष्ट काय? रफली कोनिकल इन शेप. रफली शेप कसा असतो? कोनिकल लाईक असलेला होता. वेअर दिस हार्ट इज प्रेझेंट इन बॉडी. बॉडीमध्ये हार्ट कुठं असतो? जरासा छातीमध्ये, थोडस डाव्या बाजूला. ठीक आहे, काय म्हणतो आपण? इथं जरासं छातीमध्ये खाली आलं की जरासा डाव्या बाजूला आपल्याला असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, वेअर दॅट एक्झॅक्टली इन टर्म्स ऑफ सायंटिफिक वे जर आपण बघितलं, इट इज प्रेझेंट इन बिटवीन द टू लंग्स. आपल्याला जर लंग्स बघितले, ठीक आहे, आपण याच्यामध्ये बघितले होते लंग्स जर बघितले, ह्या दोन लंग्सच्या मध्ये थोडासा गॅप असलेला होता. आतमध्ये दोन्ही लंग्स काय होतात? त्याला कव्हर करतात, आणि त्याच्या आतमध्ये थोडासा गॅप असलेला बघायला मिळतो. दिस कॅव्हिटी इज कॉल्ड एज अ मेडियास्टिनम.
त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं, मेडियास्टिनम. सो लोकेटेड इन मेडियास्टिनम. हार्ट कुठं लोकेट असतं? हार्ट इज पोझिशन्ड इन द cavity present in between the two lungs, that is the mediastinum. That mediastinum is the exact position of this heart. Clear? हार्ट ची पोझिशन काय असते, मेडियास्टिनम असलेली बघायला मिळते. ठीक आहे. एक छानसं गाणं पण आहे माहिती त्याच्यावरती, मला वाटतं संदीप खरेचं आहे गाणं, आठवत नाही मला पूर्ण गाणं आठवत नाही, पण त्याच्यातलं मला ते शब्द आठवले फक्त. जरा खाली छातीच्या डाव्या बाजूला वगैरे असे शब्द आहेत त्या अर्थाचे, तर ते मेडियास्टिनम म्हणतात. मराठीमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने सांगू, पण इंग्लिशमध्ये आपल्याला मेडियास्टिनम म्हणून सांगायला. ठीक आहे. सो व्हेन यू लुक ॲट द कोनिकल शेप, द अप्पर सरफेस इज ब्रॉडर. upper surface or upper end आपण बोलूया. upper end असं म्हणूया, सरफेस म्हणण्यापेक्षा upper end of a heart is broader. वरचं भाग जर कसा आहे, ब्रॉडर. ठीक आहे. हा आपल्याला ब्रॉडर असलेला बघायला मिळेल. आणि दुसरा खालचा जो आहे तो काय, नॅरो. लोअर एंड इज नॅरो. लोअर एंड आपल्याला नॅरो असतो. देअरफॉर वी कॉल इट एज अ कोनिकल इन शेप. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कोनिकल शेप आहे असं म्हणतो. ठीक आहे. आपल्याला काही याच्यातले महत्वाचे पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. देन वी कॅन अंडरस्टँड this lower end is a tapering end. Lower end कसा आहे, tapering, narrower होत जातो. And it is not exactly a very what we can say pointed one, but it is somewhat blunt end. We can find that it is also conical, therefore we call it as a narrow. Lower end is narrow and upper end is the broader, therefore it looks like a conical in shape. ठीक आहे. अशा प्रकारची आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये असलेल्या आपल्याला मिळतात. सो दिस लोअर एंड इज अगेन स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स द लेफ्ट साइड. ते लोअर एंड जे आहे थोडंसं टिल्ट झालेलं बघा. जसं आता मी असं जर उभा राहिलो तर हे असं डाव्या बाजूला थोडंसं टिल्ट झालेलं बघा. सरळ खाली आहे का, नाही, थोडंसं टिल्ट झालेलं बघा. ठीक आहे. तर जर तुम्ही हार्ट जर बघायचं झालं तर रामफळ बघितलं किती, रामफळाच्या आकाराचं छोटं मुठीत बसणारं रामफळ जर बघितलं तर त्याच्या सारखाच आकार त्याचा असतो असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या मुठी एवढं रामफळ असलेलं. आता रामफळ सुद्धा कधी कधी जरा थोडीशी खाली लंबगोलाकार येतात, म्हणजे वरती कोनिकलच असतात तर जरा थोडेसे लांब असतात. तर त्या प्रकारचं रामफळ जर बघितलं आणि थोडंसं टिल्ट केलं तर आपल्याला एक्झॅक्टली तसं दिसतं. ठीक आहे. तर हे आपल्याला हार्टचा शेप आणि जनरल आस्पेक्ट्स असलेले बघायला मिळतात. दिस हार्ट इज कवर्ड विथ अ स्पेशलाइज्ड कव्हर. ठीक आहे. हार्टची कव्हर्स आपल्याला बघायचे. हार्ट कव्हर्ड बाय स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज कॉल्ड एज अ पेरिकार्डियम. लक्षात ठेवा. व्हॉट इज दॅट? Pericardium. Pericardium is not a heart wall. Remember, it is a cover present around the heart. Pericardium. ठीक आहे. आता याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं होतं की लंगच्या भोवती सुद्धा एक लेअर होता, बरोबर, लेअर होता. तसाच हार्टच्या भोवती सुद्धा लेअर आहे. तो हार्टच्या भोवतीचा लेअर काय आहे? पेरिकार्डियम असलेला बघा ना. दिस पेरिकार्डियम कॅन बी डिवाइडेड इनटू द डिफरंट रिजन्स. वेगवेगळ्या रिजन मध्ये आपल्याला डिवाइड करता येतो. त्याचे पहिल्यांदा 2 आणि नंतर अजून सब पार्ट मध्ये 2 असे 3 वेगवेगळ्या पार्ट आपल्याला सांगता येतील. बघूया. जर हार्ट आपण मध्ये जर असं काढलं तर त्याच्या भोवती आपल्याला एक लेअर असलेला बघायला मिळतो, एक क्लोजर लेअर असलेला बघायला मिळतो. मी मुद्दाम तसं काढतोय. बाहेरचा जो लेअर आहे एकदम क्लोज असलेला बघायला मिळतो. हार्ट वॉल थिक असते
असा आहे, त्याच्या बाहेर लेअर असलेला भाग. ठीक आहे. आणि त्याच्या बाहेर आपल्याला हा जो लेअर आहे त्या लेअरला आपण काय म्हणणार, पेरिकार्डियम असं म्हणणार. बघूया, पेरिकार्डियम जर आपण बघितला इन डिटेल मध्ये तर आपल्याला पेरिकार्डियमचे दोन पार्ट असलेले बघायला मिळतील. एक आहे फायब्रस लेअर आणि दुसरा आहे सीरस लेअर. ठीक आहे. पेरिकार्डियम कॅन बी डिवाइडेड इनटू द टू लेयर्स. एक पहिला आहे सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे, सगळ्यात बाहेरचा, लक्षात ठेवा. कोणती फायबर्स दिसावेत म्हणून ते फायबर्स काढतो. जरा थोडासा थिक असतो आणि दॅट इज अ फायब्रस लेअर. फायबर्स. ठीक आहे. बाहेरचा सगळ्यात बाहेरचा लेअर काय, फायब्रस लेअर. त्या फायब्रस लेअरच्या आतमध्ये थोडासा थिन लेअर असलेला बघायला मिळतो. बघा, थोडासा थिन लेअर आपल्याला असलेला बघा, कलर थोडासा डिफरंट, थिन लेअर असलेला. आणि त्या थिन लेअरच्या आतमध्ये अजून एक लेअर असलेला बघायला मिळतो. आता ह्या दोन्ही लेअरला वेगवेगळ्या पद्धतीने आपण अंडरस्टँड करणार आहोत. ठीक आहे. दोन्ही आतले जे लेअर असतात ते आपल्याला वेगळे बघायला मिळतात. and then there is a heart wall. त्याच्यानंतर आपल्याला हार्ट वॉल थिक असलेली बघायला मिळेल. ठीक आहे. आउटर मोस्ट लेअर बघा, इट इज अ फायब्रस लेअर. बाहेरचा लेअर काय, फायब्रस लेअर. त्याच्या आतमधला लेअर काय आहे बघा, ब्राऊन प्लस ब्ल्यू. हे दोन्ही एकत्र घेतोय. हे दोन्ही लेअर काय, सीरस लेअर. काय, सीरस लेअर. ठीक आहे. सीरस लेअर. and then there is a हार्ट वॉल. त्याच्यानंतर आपल्याला हार्ट वॉल असलेली बघायला मिळेल. बघूया हे लेअर कशा पद्धतीने तयार झालेले असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे लेअर आपल्याला असलेले बघायला मिळतील. दोन लेअर. सिरियस मध्ये सुद्धा दोन लेअर. बघा, सिरियस मध्ये बाहेरचा जो लेअर आहे दॅट इज अ परायटल लेअर. आपण याची अगोदर डिफरन्शिएट केलं तर कुठं, लंग्स मध्ये. बरोबर. कुठला लेअर आहे, परायटल लेअर. आणि त्याच्या आतमधला जो लेअर आहे विच इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ हार्ट वॉल दॅट इज अ विसरल लेअर. विसरल लेअर. बघा, बरोबर. आता लक्षात ठेवायचं, these two layers are responsible to form a pericardium. कुठला, पेरिकार्डियम कशाने बनलेला आहे, दोन लेअरने बनलेला, मोठ्या दोन लेअरने बनलेला आहे. एक आहे फायब्रस लेअर आणि दुसरा आहे सीरस लेअर. पण सीरस लेअरचे काय, दोन पार्ट असलेले बघायला मिळतात. एक आहे परायटल आणि दुसरा आहे विसरल. ठीक आहे. आता परायटल लेअर जर बघितला तर त्याच्या आतमध्ये परायटल आणि विसरल लेअरच्या मध्ये एक कॅव्हिटी असलेली बघायला मिळते. ठीक आहे. एक छोटीशी कॅव्हिटी असलेली बघायला मिळते. आपल्याला ही कॅव्हिटी फार महत्वाची आहे. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज अ पेरिकार्डियल स्पेस. त्याला काय म्हणायचं, पेरिकार्डियल स्पेस. and that space is responsible for the presence of some kind of fluid. त्याच्यामध्ये फ्लुइड आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. ठीक आहे. मी इथं मध्ये एक छोटासा लेअर काढतो म्हणजे अजून आपल्याला काही लेयर्स आपल्याला त्याचे बघायला मिळतील.
तर ही हार्ट वॉल आपल्याला अशी असलेली बघायला मिळते. ठीक आहे. आता बाहेरचा जो हार्ट वॉलचा लेअर आहे, हार्ट वॉल तर बाहेरचा हार्ट वॉल सुद्धा 3 लेअर न बनलेली. ठीक आहे. इपिकार्डियम, मिसोकार्डियम किंवा मायोकार्डियम म्हणा आणि एंडोकार्डियम, 3 लेअर आपण बघूया. पहिल्यांदा आपण काय बघूया, फायब्रस लेअर. फायब्रस लेअर इज फॉर्म्ड ऑफ द फायब्रस टिश्यू. कशाने बनलेला आहे तो? फायब्रस टिश्यू. इट इज अ हार्ड, टफ विच कॅनॉट बी ब्रोकन इझिली ब्रेक होत नाही असा तो फायब्रस लेअर असलेला आपल्याला मिळतो. ठीक आहे. आतला लेअर मात्र काय? परायटल लेअर अँड द विसरल लेअर आर फॉर्म्ड ऑफ द स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. ते कशाने तयार झाले? दीज आर फॉर्म्ड ऑफ द स्क्वॅमस epithelium. Therefore, they have ability to stretch and to get into the original stage. त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी असलेली बघायला बरोबर. म्हणजेच काय होईल बघा, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जर व्हायला लागलं हार्टचं, तर हे लेअर काय होतील? रिलॅक्स झाले की मोठे होतील, कॉन्ट्रॅक्ट झाले की त्याच्याबरोबर कमी होतील. त्याच्यामुळे हा स्क्वॅमस इपिथेलियल लेअर मध्ये असण्याचा सगळ्यात मोठा परिणाम आपल्याला असलेला बघायला मिळतो. These both parietal layer as well as visceral layer are contained with a squamous epithelial cells. This space in between the parietal and visceral layer is the pericardial space. This space is filled with a pericardial fluid. बघा कशाने फिलअप केलेला असतो? पेरिकार्डियल फ्लुइड त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला बघा. and that fluid prevents the any kind of the wear and tear kind of the effects on the heart wall. heart wall वरती काहीही म्हणजे घासणे वगैरे असतो आपलं, लक्षात ठेवा. साधा आपली चप्पल आपण घालतो, पण आपण सतत चाललो तर ते खाल्लं खराब होते. का खराब होते? तर घासत असते सगळं. मग कालांतराने काय होईल? खराब होईल. and heart is the only organ which is वर्किंग 24/7. आपल्या बॉडीतला एकमेव असा ऑर्गन आहे की जो 24/7 काम करतो. त्याचं काम बंद होत नाही. त्याला जर ठरवला आज कंटाळा आलाय तर काय खरं नाही. बघा इमॅजिन करा, हार्टने सांगितलं की जाऊ द्या आता आम्ही आज थांबतोच, जरा एक थोडा वेळ थांबतो, पुन्हा नंतर बघू काम करायचं. शक्य आहे का? नाही, नॉट पॉसिबल. सो दिस इज द टीडियस वर्क. what it is? So tedious as well as hard work, both works this heart do, and if that heart is doing such kind of the works, there can be the much more tearing and wearing mechanisms may occur. Scratches may occur on its surface. त्याच्या सरफेस वरती काय होतील? स्क्रॅचेस होतील. टू प्रिव्हेंट दॅट स्क्रॅचेस देयर इज अ पेरिकार्डियल फ्लुइड. बरोबर. मग आता फ्लुइडचे स्क्रॅचेस होणार नाहीत का? तर होणार. कशावरती होणार? विसरल लेअरवरती होणार. पण हार्ट वॉलवरती होणार का? नाही. So to give a protection to the heart wall, these visceral, parietal as well as fibrous layers are working. So these are very thin. जरी मी इथं मोठे काढले असले तरी थिन लेअर असलेली बघायला मिळते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला थिन जरी असले तरी टफ असतात आणि हार्टला प्रोटेक्शन देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणून मी एक्झाम्पल तेच देत असतो सारखं. आपण मोबाईल विकत घेतो. मोबाईल विकत घेतला की त्याच्यावरती काय असतं? वेगळ्या प्रकारचे कव्हर्स असतात. का कव्हर असतात? तर आतलं जे मोबाईल आहे, मोबाईलवरती स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून. तसं हार्ट हा मोबाईल आहे आणि बाकीचं त्याच्यावरती बॉक्स बरोबर आलेलं रॅपिंग वगैरे आहे. मग आता मोबाईल वाल्याने तर मोठी इंडस्ट्री काढली माहितीये का? ते वरती गोरिला ग्लास टाका, अमुक टाका, तमुक टाका, काय गरज तर पण तरी त्यांनी लावलंच नाही. ते का? तर प्रोटेक्शन देण्यासाठी. तसं हार्ट ना ऑलरेडी कंपनीच काढलेली नाही. त्याचं इनबॉर्न आपल्याला काय असलेले बघायला मिळतात? लेयर्स असलेले. सो इट गिव्हज ग्रेट प्रोटेक्शन. काय म्हणत आपण? काय बघा किती प्रोटेक्शन आहे बघा. फायब्रस लेअरचं प्रोटेक्शन आहे, सिरस लेअरचं प्रोटेक्शन म्हणजे परायटल लेअरचं प्रोटेक्शन आहे, त्याच्यानंतर फ्लुइड आहे मध्ये. अगोदरच्या काळामध्ये किल्ले असायचे माहितीये? किल्ला, मोठा किल्ला असायचा. किल्ल्याच्या भोवती काय असायचा? खड्डा असायचा. त्याला काय म्हणतो आपण? खंदक. काय म्हणतो? खंदक. त्या खंदकामध्ये काय असायचं? पाणी. आणि त्या पाण्यामध्ये काय असायचे? वेगवेगळ्या प्रकारचे हिंसर प्राणी असायचे. मगर, सुसर अशा सोडलेले असायचे. जरी शत्रू येऊन त्या पाण्यामध्ये जर उडी टाकून आला तर त्यांना मगरीने वगैरे खाल्लं पाहिजे. एवढं साधं. किती प्रोटेक्शन बघा. तर तसं प्रोटेक्शन आपल्याला ह्या म्हणजेच हा बाहेरचा आहे, इकडे तट आहे, बाहेरचा तट आहे, त्याच्यामध्ये
खड्डा आहे, खंदक आहे, खंदकाच्या आतमध्ये पुन्हा तट आहे आणि मोठी भिंत आहे. ठीक आहे, तरी सुद्धा आपल्याला याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला बघायला मिळत नाही. याचं कारण म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स आपल्याला असलेले बघा. सो दिस इज द पेरिकार्डियम. पेरिकार्डियम इट इज अ लेयर प्रेझेंट अराउंड द हार्ट. हार्टच्या भोवती हार्टच्या पेरिफेरीला जो लेयर असतो तर आपण काय म्हणतो, पेरिकार्डियम असं म्हणतो. क्लिअर? सो parietal and visceral layer are formed of a squamous epithelial cell and therefore they gives a protection. Which of the layer is directly in contact with the heart? That is the visceral layer. Clear? That we must. So that these are the many different types of the layers. मी आता visceral हे layers बाजूला काढतो. आपल्याला दुसरा कॉन्सेप्ट बघायचा आहे, that is the heart wall. कुठली आहे? Second important structure we have to think of the heart wall. वरती घेतो जरा समजे मला नाव द्यायला. सो heart wall. Heart wall is formed of 3 different kinds of the layers. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? 3 वेगळ्या प्रकारचे लेयर्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. मी इथं मुद्दामून काढलेला आहे. हा व्हाईटिश लेयर जो दिसतो दॅट इज इपिकार्डियम. कुठला आहे? इपिकार्डियम. मधला जो लार्ज लेयर आहे, थिक लेयर आहे, दॅट इज मायोकार्डियम. मायोकार्डियम. अँड इनर लेयर जो आहे अगेन व्हाईट थिन असतो, दॅट इज एंडोकार्डियम. Endocardium. This epicardium and endocardium are also part of the squamous epithelial cells. हे दोन्ही कशाने तयार झाले? स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स न तयार झाले. त्या स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स काय असतात? बेसमेंट लेयर वरती प्रेझेंट असतात. लक्षात, इपिथेलियल लेयर म्हणजे काय असतो? काय लक्षात असते? इपिथेलियम काय असतो? त्याला एक बेसमेंट मेम्ब्रेन असतो आणि त्याच्यावरती आपल्याला एक लेयर असलेला बघायला मिळतो सेल्स. ठीक आहे, अशा प्रकारचा स्क्वॅमस इपिथेलियल लेयर प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. सो एंडोकार्डियम ॲज वेल ॲज एपिकार्डियम बोथ आर फॉर्म ऑफ द स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आपल्याला इथं प्रेझेंट असलेला बघा. दिस मायोकार्डियम डू हॅव स्पेशल टाइप ऑफ मसल्स. दोज आर कॉल्ड एज अ कार्डियाक मसल. दीज आर फॉर्म्ड ऑफ अ कार्डियाक मसल्स. किंवा त्याला आपण म्हणूया हार्ट मसल्स. कुठल्या मसल्स असतात मायोकार्डियम मध्ये? हार्ट मसल्स असलेल्या प्रकारात हार्ट मसल्स किंवा कार्डियाक मसल्स असलेल्या प्रकारात. दीज कार्डियाक मसल्स आर इनव्हॉलंटरी मसल्स. त्या कशा आहेत? इनव्हॉलंटरी मसल्स असलेल्या प्रकारात. दे आर सेल्फ रेग्युलेटेड. And because of this presence of the myocardium, and this myocardium is self-regulated, therefore this kind of heart is called as a myogenic heart. या हार्टला काय म्हणायचं? मायोजेनिक हार्ट. त्याला काय म्हणायचं? मायोजेनिक. बिकॉज मसल themselves can regulate the activity of the heart. हार्टची ऍक्टिव्हिटी कोण रेग्युलेट करतंय? मसल स्वतःच रेग्युलेट करतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? मायोजेनिक हार्ट असं म्हणायचं. वी कांट कंट्रोल द हार्ट बीटिंग. आपण हार्ट बीट कंट्रोल करू शकतो का? नाही. आता थोडंसं थांबूया असं म्हटलंय कधी आपण? We can't. So why? It is because it is a myogenic. It is a self-control, and this is because of the cardiac muscles and many different kinds of the aspects present in the cardiac muscle. Cardiac muscle आपल्याला बघायचं. नंतर मायोजेनिक काय असतं, कसं असतं, अजून डिटेल मध्ये आपल्याला बघायचं. फंक्शनिंग बघायचं, रेग्युलेशन बघायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारची हे आपल्याला लेयर असलेला बघा. द इनर मोस्ट सरफेस ऑफ द हार्ट. हार्ट वॉलचा जर आतला सरफेस बघितला, इनर सरफेस ऑफ द हार्ट वॉल शोज सम प्रोजेक्शन्स आउट. काही प्रोजेक्शन्स आपल्याला तिथं असलेले बघा. दोज प्रोजेक्शन्स आर नथिंग बट द ट्रॅबेक्युली. त्याला काय म्हणायचं? ट्रॅबेक्युली. दिस प्रोजेक्शन्स कुठल्याही प्रकारच्या असतील. एक असेल तर ट्रॅबेक्युल असं म्हणायचं, आणि एक असेल तर ट्रॅबेक्युली असं म्हणायचं. ठीक आहे, ह्या प्रोजेक्शन दिसतात ना बघा. त्या
प्रोजेक्शन दिसतात आपल्याला आतमध्ये झालेलं मुद्दाम मी काढलेलं. ठीक आहे, त्या प्रोजेक्शनला काय म्हणायचं, ट्रॅबेक्युली असं म्हणायचं. दिस ट्रॅबेक्युली हेल्पिंग इन द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन प्रोसेस मध्ये आपल्याला ह्या ट्रॅबेक्युली फार महत्वाच्या असलेल्या बघायला मिळतात आणि त्यानंतर इन्व्हॉल्व झालेल्या आपल्याला. सो the one important thing we have to remember, this epicardium and endocardium are protective in nature. ठीक आहे, protective आहे. And this myocardium is responsible for the contraction and relaxation. Myocardial muscles are there, therefore it is responsible for the contraction and relaxation of a heart. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कोण करतं, कशामुळे होतं, कार्डियक मसल किंवा मायोकार्डियममुळे झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे, therefore we can understand many different kinds of the aspects are involved in the structure of the cardiac as well as pericardial wall. दोन्ही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स इन्व्हॉल्व झालेले बघायला मिळतात. ठीक आहे, तर ही वॉल फार महत्वाची असलेली बघायला मिळते. ठीक आहे. So, after this, we will see the morphological aspects of the heart. Heart चे morphological aspects आपण नंतर बघूया. ठीक आहे? Okay.